नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि दर संडेला आमच्या घरी नॉनव्हेजच बनतं. चिकन, मटन, मासे, खेकडा असे प्रकार असतात आणि आज आम्ही मटन खिमा आणि चिकन रस्सा हे बनवणार आहे. चिकन हे काळ्या मसाल्यामधलं मी बनवून दाखवणार आहे. आता सर्वप्रथम मी चिकन हे एका पॅनमध्ये शिजत घालते. आमच्या घरी सूप काढावं लागतं चिकनचं, त्याच्यासाठी मी चटणी मिठामध्ये पहिला शिजवत नाही, फक्त मिठाच्या पाण्यामध्येच शिजवते आणि पाणी घालून सूप काढायचं असतं लहान मुलांच्यासाठी. त्यामुळे इथं पॅनमध्ये मी चांगला कांदा परतून घेते. ब्राउनिश झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे चिकनचे पीस आहेत ते मी घालणार आहे सर्व, आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून एक 5 मिनटं वाफवून ठेवायचं आहे. वाफत मिठाच्या पाण्यात एक 5 मिनटं शिजवून घेणार आहे चिकन. आणि तोपर्यंत साईडला मी पाणी एका पातेल्यामध्ये गरम करत ठेवणार आहे चिकनसाठी, आणि उकळलेलं पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि एक 20 ते 25 मिनटं लागतात चिकन शिजायला. 20 ते 25 मिनटात चिकन हे शिजतं चांगलं. आणि हे असं आता परतून मिठाचं पाण्यामध्ये आपण 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि ह्याला चांगलं मिठाचं पाणी सुटलेलं आहे. एक 5 मिनटं चांगलं वाफवलेलं आहे मिठाच्या पाण्यात. आणि याच्यात वरतून उकळलेलं पाणी हे मी घालते. जितकं आवश्यक आहे आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं घालायचं आहे. हे मी आता 1-2 तांबे इतकं होईल एवढंच पाणी घातलेलं आहे चिकनसाठी आणि झाकून ठेवते एक 20 ते 25 मिनटासाठी. आणि तोपर्यंत हे मी खिमा, जो मटनचा खिमा करणार आहे त्याच्यासाठी हे खोबरं सुकं घेतलेलं आहे. आणि आता ह्याची पाट जी काळी आहे ती अशी खिसणीने मी जरा काढून घेते, त्याच्यामुळे मसाला चांगला बारीक पेस्ट होते. त्याच्यासाठी मी खोबऱ्याची पाठीमागची पाट ही काढून घेतलेली आहे आणि असे पातळ काप केलेले आहेत खोबऱ्याचे. आणि पॅनमध्ये तीळ एक साधारण 4 ते 5 चमचे होतील एवढं तीळ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि हे चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. आणि ह्या पॅनमध्येच सुकं खोबरं जे काप केले होते ते आता मी चांगले ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. लक्षात ठेवा, खिम्यासाठी जास्त मसाला लागत नाही, ओन्ली टेस्टसाठी म्हणून हा सर्व मसाला मी घेतलेला आहे. असं जास्त मसाला लागत नाही. आणि आता हा लसूण मी सोलते. लसणाचे 2 गड्डे घेतलेले आहेत, कारण लसणामुळे नॉनव्हेजला चांगली टेस्ट येते आणि मग भरपूर लसूण यूज करते मी नॉनव्हेजसाठी. आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदेसुद्धा मी असे बारीक बारीक चिरून घेणार आहे. खिमा हा पूर्ण शिजण्यासाठी चटणी मिठामध्येच मी शिजवणार आहे. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत, लवंग, मिरी, दालचीन, आणि हे सर्व भाजलेले मसाले आपण खोबरं, तीळ, लसूण, कोथिंबीर हे सर्व आता मी बारीक पेस्ट करून घेते. आणि या मसाल्यामध्ये पाणीसुद्धा घालणार आहे. पाणी घालूनच हा मसाला बारीक करायचा आहे. पूर्ण अशी गंधासारखी पेस्ट करून घेणार आहे. एक अर्धी वाटी पाण्यामध्ये आता हा मसाला खूप छान फाईन पेस्ट झालेली आहे. आणि आता पॅनमध्ये खिम्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, एक 3 ते 4 पळी होईल एवढं. आणि आता हा बारीक चिरलेला कांदा, 1-2 कांदे चिरले होते, छानपैकी असा ब्राउनिश होईपर्यंत मी फ्राय केलेला आहे. आणि याच्यामध्ये धना पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट 2 चमचे असे घातलेले आहेत. आणि हे सर्व मी लो फ्लेमवरतीच हे फ्राय करायचे आहेत.
मसाले, नाहीतर करपण्याची शक्यता असते. त्यामुळे लो फ्लेम ठेवायचं आहे आणि त्यानंतरच हे सगळे मसाले ॲड केलेले आहेत. आणि हा मी तयार केलेला खिम्यासाठी मसाला मिक्सरमध्ये तो सुद्धा मी घातलेला आहे. आणि आता हा किमा, मटण किमा याच्यामध्ये परतून घेणार आहे चांगला. आणि ह्याला साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि शिजत ठेवणार आहे. आता मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवा, लो टू मीडियम फ्लेम, एकदम हाय फ्लेम पण ठेवायचं नाही. आणि माझं सॉल्ट थोडं घालायचं विसरलं होतं, ते मी आता ॲड केलेलं आहे. आणि आता परत एकदा झाकून ठेवते. एक 20 ते 25 मिनटामध्येच मटण किमा शिजून तयार होतो. मटण किमा एकदम बारीक असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही. नॉर्मली मटण शिजण्यासाठी 1 तास लागतो. आता इकडे तोपर्यंत मी चिकन जे काळा मसाला तयार करून घेणार आहे, याच्यासाठी मी खोबरं आणि कांदा हे गॅसवरती भाजून घेतलेलं आहे चांगलं. आणि आता हा लसूण, टॅमॅटो बारीक केलेला, हा कांदा भाजलेला आणि हे खोबरं भाजलेलं, हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेणार आहे. खडे मसालेसुद्धा टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये, लवंग, मिरी, दालचीन, आणि हे सर्व पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता ह्यामध्ये पॅनमध्ये तेल घालून ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडा घालायचा आहे. आणि हा फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जो मी मसाला ग्राइंड केला होता तो परतून घेते. आणि ह्याच्यामध्ये धने पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, चिकन मसाला आणि हे लाल तिखट, घरगुती मिसळलेली चटणीच मी वापरलेली आहे स्वयंपाकाला. कांदा लसूण चटणी जी आमची कोल्हापूरची असते घरातली मिसळलेली, तोच कांदा लसूण चटणी मी ही स्वयंपाकाला वापरते. आणि आता हा मसाला फ्राय केलेला आहे पूर्ण आणि चिकनमध्ये हा चांगला मिक्स करून घेते. आणि पाणी हे पाहू शकता, एक साधारण थोडंफार उकळू द्यायचं आहे आता. आणि तोपर्यंत मी ही चपात्या करून घेते. घडीची चपाती आहे माझी लाटून केलेली, त्यामुळे टम्म फुगलेली आहे, पाहू शकता तुम्ही, अशी मस्त फुगलेली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद. मटण खिम्यासाठी जे मटण आहे, जे आपण मार्केटमधून ज्यावेळी मटण आणतो त्यावेळी त्यांच्याकडूनच आपण खिम्यासाठी मटण हे बारीक कूट करूनच आणायचं आहे. आपण घरी करायचं नाही आहे, आपल्याला येत नाही ते घरी बनवता बारीक कूट, त्यामुळे आपण मार्केटमधूनच मटणाचे कूट करून आणायचे.